आम्ही सरांना ईमेलद्वारे पण सगळ्या सोसायटीचे जे काही आमच्या फेडरेशनमध्ये आहेत त्यांचा जो प्रॉब्लेम्स आहे ते सगळे मांडलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आक्रोश हा लोकांचा काळाला आम्ही पण 2016 पासून हे भोगतोय. कोविड पासून आम्हाला हा चार्जेस लागतात आहेत 18 ते 20 हजार रुपये पर मंथ. अशा 100 सोसायटी जे आम्ही आउटसोर्स करतो कचरा करू. पण आता काय झालं 300 किलोला आम्हाला आलो 100 किलोला. त्यामुळे आपला व्हॉल्यूम वाढला, त्यामुळे इम्पॅक्टेड पब्लिक वाढलेलं, त्यामुळे आक्रोश जास्त आला. ठीक आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं, जेव्हा पण तुम्ही काही नियम करताना सगळ्यात मोठी घोडचूक काय होती की तुम्ही तो इफेक्टिव्ह आहे ना बॅकडेटेड करताय. तुम्ही जे काही नियम करताना इफेक्टिव्ह शुड बी फ्रॉम द नेक्स्ट डेट. तुम्हाला कारण मला माहितच नाही माझं इन्फ्रास्ट्रक्चर काय, माझे प्रॉब्लेम काय, माझे एन्व्हायरमेंट काय, मी कसं काय सॉल्व्ह करू. सो व्हॉट एव्हर यू हॅव टेक अ डिसिजन यू शुड इमिजिएटली स्टॉप दॅट डिसिजन अँड यू शुड से दॅट इफेक्टिव्ह आज जुलै 2026 पासून ज्या सोसायटीचं कम्प्लिशन येईल त्यांनाच हा नियम ऍप्लिकेबल राहतो. याच्यानंतर ज्या लोक या कम्प्लायन्समध्ये होते गेल्या 5 वर्षामध्ये जे लोक या कम्प्लायन्समध्ये होते व्हॉट एव्हर इज द इश्यू, त्याचे जे कम्प्लायन्स रिलेटेड इश्यू असतील किंवा ऑपरेशनल कॉस्ट आहे त्याची डेली काकांनी सांगितले की त्याला कॉस्ट लागते, त्याला रन करायला लागतं, त्याला इलेक्ट्रिसिटी लागते, हे सगळं लागताना कारण त्याचा एक खर्च काढा की या सोसायटीला याच्यासाठी किती खर्च लागतो आणि तुम्ही त्या सोसायटीकडून टॅक्स स्वरूपामध्ये त्या स्पेसिफिक कचरा निर्माणासाठी किती खर्च घेता, किती पैसा घेता, तो इयरली तुम्ही काढा आणि तो त्यांना त्याच्यातून स्ट्रेट फॉरवर्ड वजा करा, तरच त्यांना ते रन करू शकतात. अदरवाईज ते व्हेरी डिफिकल्ट आहे. आज आपण जेव्हा मोठ्या मोठ्या आपल्याला स्वप्न बघतोय आपल्याला महासत्ता करायची सरळ करायची, पण महासत्ता करण्यासाठी आपल्याला ग्राउंड लेवलला खूप कामं करण्याची गरज आहे. वरच्या लेवलला आपण फक्त भोकऱ्या मारून वरती बोलून काही होणार नाही. ही सगळी मंडळी जी आहे ती सोसायटीचे पदाधिकारी आहेत, यांना शिव्या खायला लागतात, यांना सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात. म्हणून हे इथं आतोनात वेळ काढून आपल्या ऑफिस सगळा वेळ काढून इथं आलेले आणि त्यांचं जसं म्हणणं आलं की बरोबर आहे की तुम्ही काय करायला होतं मोठं एक ऑफिस घ्यायला पाहिजे, कुठल्याही हॉल घ्या पालिकेच्या त्याच्यामध्ये बसून व्हायला पाहिजे. बट जरी जर तुमचं चुकलं तर तुम्ही काय म्हणले तुम्ही वर्कशॉप घेणार. बट बिफोर यू रिलीजिंग द 1 जुलैची नोटीस यू शुड हॅव बिफोर अँड यू शुड हॅव डन अ वर्कशॉप ऑफ 15 days, 1 month, 2 month, 4 month. त्याची प्रॉपर पॉलिसी बनायला पाहिजे होती की दिस इज द पॉलिसी, दिस इज द सिनारिओ 1, दिस इज द सिनारिओ 2, दिस इज द सिनारिओ 3. 100 किलो 200 किलो 500 किलो टाउनशिप मोठ्या मोठ्या हजार फ्लॅटच्या सोसायटी आहेत. तुम्ही एक नियम ऑरेंजेस आणि ऍपलचा डिफरंट आहे, साधा नियम आपल्याला माहिती आहे, तर आपण तशा पद्धतीने अभ्यास केला तर हे होणार नाही. कारण काय होतं माहिती का, आधी थोड्या छोट्या त्यांना त्रास होतो. स्वच्छ नियम ज्यांनी सांगितलं की बाबा 16 पासून हे सगळा नियम आहे, सगळं आहे. पण आज आपण परिस्थिती बघतो स्वच्छ भारत अभियानाचे जे कचऱ्याचे डबे छोटे छोटे ते सुद्धा गायब आहेत. कचऱ्याच्या ज्या कचऱ्याच्या मोठ्या पेट्या होत्या त्या नाहीये. तर लोक काय करतात, कचरा उचलतात नदी काठीला टाक, कचरा उचल इकडे टाक तिकडे टाक आणि मग आम्हाला फोटो काढायला लागतात 7 दिनामध्ये तुम्ही कचरा घेऊन जातात. कसं आहे, तुम्ही हे दाबलं तर तिकडून निघणार आहे, तिकडून दाबलं तर इकडे निघणार आहे. त्यामुळे अभ्यास करताना हा पूर्ण होलिस्टिक अभ्यास झाला पाहिजे, तरच त्याच्यावर चांगलं सोल्युशन निघत. अदरवाईज हे प्रॉब्लेम तसेच चालू राहणार. तर माझी पहिली एक सगळ्यात महत्वाची पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनकडून एक विनंती आहे की तुम्ही जो नियम काढलेला, तुम्ही जो परिपत्रक काढलेले 1 जुलैचं, इट शुड बी इमिजिएटली स्टॉप आणि ते तुम्ही आफ्टर वर्कशॉप तुम्ही त्याच्यावर सगळ्यांची अनुमती झाल्यानंतर, फेडरेशनच्या सह्या झाल्यानंतर, सगळ्या लोकांची अनुमती त्यात झाल्यानंतरच तुम्ही तो इफेक्टिव्ह डेट काढला पाहिजे, विच शुड कन्सिडर ऑल द सिनारिओज. नॉट पॉसिबल नेसेसरी की बाबा माझं झालंय म्हणून मी चांगलं आहे असं नाही. पालिकेमध्ये 4,500 ते 5,000 सोसायटी आहेत, डीडीआर इथं आहेत. 4,500 ते 7,000 सोसायटी आहेत ज्या काउंटेड आहे. आता अपार्टमेंट तर आपण त्यात घेतच नाही, कारण प्रॅक्टिकली सर 20 फ्लॅटची सोसायटी, 50 फ्लॅटची सोसायटी जुन्या महापालिकेमध्ये खूप सोसायटी आहेत, त्यांना इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. त्यांना त्यांचं घर चालवणं अवघड झालं, ते कधी ते कचरा आणि विचराई करत बसणार. तुम्ही तो कचरा न्या आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला जर पायलट प्रोजेक्ट करायचं ना तर यू शुड स्टार्ट विथ द कमर्शियल, जिथं जास्त गार्बेज निर्माण होतं, जिथं जास्त प्रॉब्लेम निर्माण होता. आणि वॉर्ड लेवलला तुम्ही तुमचा तो एसडब्ल्यूटी लावा ना, वॉर्ड लेवलला करा किंवा तुम्ही अजून कुठे करा. कारण मी एक तर 20,000 रुपये जर घालवत असेल तर 50 लोकांचे 20,000 रुपये घालवले तर एक प्रोजेक्ट आरामात तयार होऊ शकतो. वाय यू आर फोर्सिंग मी टू स्पेंड 20,000 पर मंथ. कारण वर्षाला माझ्या बाजूने 2,40,00,000 एका सोसायटीचे. विचार करा 4,000 सोसायटीचं व्हॉल्यूम काय झाला. हे पैसा म्हणजे ह्याच्यातून आज जगात कुठेही जावा, जगात कुठेच असा नियम नाहीये अदर दॅन भारत आपली पालिका की तुम्ही म्हणताय तुमचा कचरा तुम्हीच जिरवायचा. आज आपण सगळेजण जातो, सिंगापूर जातो, इथं जातो, तिथं तुम्ही बघा असं पालिकाच कचरा नेती. सगळे जगातल्या प्रगत देशामध्ये पालिकाच कचरा नेती. सो माझं सगळ्यात ठाम आता एकच म्हणणं आहे की तुम्ही इमिजिएटली तुमचा नियम थांबवा, तुम्ही वर्कशॉप घ्या, प्रॉपर डिस्कशन झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय सांगा. धन्यवाद. नमस्कार.